नमस्कार. तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला, अशी गमतीशीर वाक्य आपण नेहमी ऐकत आलेलो असतो. दुसऱ्याने केलेली ही चारित्र्याची हनन असतं आणि आपण केलं की मग मात्र ती एक मोठी कृती असते. असं राजकारणात नेहमी घडत आलंय आणि घडत राहणार आहे. राजकारण या शब्दाचा अर्थच मुळात दुसऱ्याला पाण्यात बघणं आणि त्याची पॅन्ट ओढणं असा सगळा प्रकार आपल्याकडे चालू आहे. पण ज्या कारणासाठी म्हणून आपण राजकारणात आलेलो असतो, ज्या कारणासाठी म्हणून आपण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याकडे साफ दुर्लक्ष होतं. खास करून शेतीच्या बाबतीमध्ये असं होताना आपण नेहमी बघतोय. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असं म्हणतात सगळेच, पण ते भल्यासाठी, हितासाठी निर्णय कोण घेतं हा खरा प्रश्न आहे. आता हेच बघा ना, राजधानी दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर अनेक जण आगपाखड देखील करतायत. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे, कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, मोदींनी आणलेले कायदे फार वाईट आहेत, अशा स्वरूपाचा प्रचार जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडं मोदीचे समर्थक हे कायदे कसे उत्तम आहेत किंवा या कायद्याचे समर्थक हे कायदे हवे होते असं भाष्य करतायत. पण याआधी काय घडलंय हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. खरंच हे कायदे वाईट होते तर ते आणले होते का आधी कोणी, की आत्ता अचानक आलेत, हेही तपासलं पाहिजे. आम्ही आमच्यापुरतं महाराष्ट्र तपासण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र तपासताना एक गोष्ट लक्षात आली की मोदी सत्तेत येण्याच्या कितीतरी आधी, म्हणजे जवळपास 14 वर्ष आधी हे कायदा महाराष्ट्राने आपल्या राज्यात लागू केलेले आहेत. अन्य ठिकाणी लागू झालेत. याच विषयी आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खरंच राजकारणी सेन्सिटिव्ह आहेत का, संवेदनशील आहेत का, या विषयावर बोलणार आहोत. ज्या ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्या त्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे श्रीकांतजी आहेत, जे आपल्या सगळ्यांना या विषयावर बोलणार आहेत. त्यांचे काही मुद्दे आहेत, आपल्या दृष्टिक्षेपास आलेले काही मुद्दे आहेत. सुरुवात करूया अर्थातच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वापासून, म्हणजे शरद पवार यांच्यापासून. पवारांनी इथे गडबड काय केली आहे की त्यांच्या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहिलंय आणि ते असं आहे, शेतीची पुनर्पेरणी, कृषी क्षेत्राची पुनर्पेरणी, यामध्ये ते असं म्हणतात की कंत्राटी शेतीला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. बरोबर. आणि ते आम्ही करतोय, म्हणजे कंत्राटी शेतीचा प्रयोग करतोय, एपीएमसी कालबाह्य झाली आहे असं पवार म्हणाले होते. आणि त्याच पवारांनी नेमकं या कायद्यांना विरोध सुरू केलाय. कशी गडबड आहे ही सगळी? नाही, तुम्ही तर आत्ता शरद पवारांचा उल्लेख केला. शेतकरी आंदोलन महाराष्ट्रात मुळात सुरू झालं तेव्हा शरद पवारच मुख्यमंत्री होते आणि ही गोष्ट पार 40 वर्षापूर्वीची 1979ची आहे. चाकणला शेतकऱ्यांनी कांद्याच्या प्रश्नावरती रस्ता रोको केला. आताही कांद्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. केंद्रामध्ये जनता पक्षाचं सरकार होतं. भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष अजून उदयाला आलेला नव्हता आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी अशी होती आणि शरद पवार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांची मागणी काय होती की कांद्याची बाजारपेठ मोकळी करा. म्हणजे आज परत जेव्हा बाजारपेठेचा विषय येतो आहे तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, 40 वर्षांपूर्वी शरद पवार मुख्यमंत्री असताना, त्याच्यानंतर म्हणजे केंद्रामध्ये जनता पक्षाचं सरकार असताना मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते आणि तेव्हा मागणी काय समोर आलेली होती की कांद्याला तुम्ही निर्यात बंदी लावल्यामुळं, व्यापार मंत्री मोहन धारिया होते महाराष्ट्रातलेच, म्हणजे आता जे एक चित्र रंगवलं जातं ना की भाजप किंवा काँग्रेस, म्हणजे तुम्ही सरळ, म्हणजे आज तुम्ही जे महाराष्ट्रातलं म्हणतात आणि आजच्या कायद्यावर चर्चा चालू आहे, मी तुम्हाला आठवण देतो 1979 पासूनची. आणि 1979ची यासाठी की पहिल्यांदाच शेती प्रश्नाची आर्थिक चर्चा सुरू झाली होती. त्यापुढे आपण भावनिक पातळीवरती बोलत होतो. त्याच्यानंतर त्याच्या साहित्यामध्ये जी वर्णनं आली होती, म्हणजे 1979 पासून जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू झालं, शरद जोशींनी असा मुद्दा उपस्थित केला होता की शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव असला पाहिजे. नंतर मग तो बाकीच्या आयोगांमध्ये, विशेषतः स्वामीनाथन आयोगामध्ये मुद्दा आला की उत्पादन खर्च कसा काढायचा आणि नफा कसा द्यावा ते. तेव्हा सत्तेवर असलेले, त्याच्यानंतर
म्हणजे जेव्हा आताचे हे जे आंदोलन चालू आहे शेतकरी रस्त्यावरती बसून आहेत, तेव्हा पूर्वीची आंदोलनं कशी झाली होती त्या काळातली, की जेव्हा निपाणीला गोळीबार झाला होता आणि 12 शेतकरी शहीद झालेले होते. महाराष्ट्रामध्ये जेव्हा 1986ला कापसाचं आंदोलन झालं होतं, 4च तासामध्ये त्या शेतकऱ्यांवरती गोळीबार करण्यात आला आणि तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि शरद पवारच, तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला म्हणून सांगतो, तेव्हा ते स्वतःचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष इथेच औरंगाबादमध्ये आमखास मैदानावरती विसर्जित करून काँग्रेसमध्ये गेले होते नोव्हेंबर महिन्यात. आणि 10 डिसेंबरला तो गोळीबार झालेला होता. मावळला शेतकऱ्यांवरती शेतजमिनीच्या संदर्भात गोळीबार झाला, तेव्हाही राष्ट्रवादी सत्तेवरती होते. अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट आहे. पुण्याचे पालकमंत्री पण होते. म्हणजे तुम्ही एक साधारणतः असं लक्षात घ्या की आज जे काही सांगतायत आणि विरोध करणारे केवळ भाजप म्हणून विरोध करतायत, म्हणजे भाजपने आणलं म्हणून उलट पण परिस्थिती असली असती. हेच मनमोहन सिंग यांच्या काळात पहिल्यांदा मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते 1991ला, पी.व्ही. नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होते आणि जेव्हा खुलं धोरण स्वीकारलं गेलं, डंकेल प्रस्ताव आला, त्याला विरोध करणारे कोण लोक होते तुम्ही लक्षात घ्या. भाजप, स्वदेशी जागरण मंच, राजीव दीक्षित, तुम्ही हे सगळे काय, सगळे डावे, हे सगळे समाजवादी, पर्यावरणवादी तेव्हा विरोध करत होते. तेव्हा सत्तेवरती कोण होतं? त्यात तुम्ही आणलेलं धोरण स्वागतार्ह आहे अशी जेव्हा भूमिका शेतकरी चळवळीने घेतली, तेव्हा आज जे आजच्या या तिन्ही कायद्यांचं समर्थन करताना अशी टीका केली जाते की हे भाजपचे पिद्दू आहेत, म्हणजे हे विकल्या गेलेले आहेत. मग तेव्हा काय होतं? 1991ला डंकेल प्रस्तावाचं खुलं समर्थन करणारी शेतकरी संघटना एकमेव होती. मग तेव्हा काय आम्ही पी.व्ही. नरसिंहरावचे पिद्दू होतो, म्हणजे काँग्रेसचे पिद्दू होतो. पिद्दू म्हणण्याची परंपरा आली. बरं, त्याच्या आधी म्हणजे 91ला म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळामध्ये टास्क फोर्सचा अहवाल, कृषी कार्यबलाचा कार्यगटाचा अहवाल शरद जोशींच्या समिती होती तेव्हा 90ला. 99ला 2000 साली परत अटल बिहारीच्या काळामध्ये होती. त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोग तुम्ही नेमलेला होता. मॉडेल ॲक्ट 2006मध्ये पास झालेला होता. तुम्ही जो उल्लेख करता महाराष्ट्रामध्ये पण ह्याचे सगळे म्हणजे शेतकऱ्यावरती अन्याय करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे तिच्यामध्ये दुरुस्ती कशी झाली पाहिजे आणि तिच्यामध्ये अजून बदल कसे झाले पाहिजेत याच्यासाठी वारंवार चर्चा झाली ना. यात एक मी पुस्ती जोडतो. मनमोहन सिंगाचा कार्यकाल आपण म्हणतोय म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक काळ असा होता की ज्या दिवशी ते प्रस्ताव मांडला म्हणजे 18 मार्च 2006ला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हे विधेयक मांडलं गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत हे विधेयक मांडलं राज्याच्या पणन मंत्र्यांनी, हर्षवर्धन पाटील जे आता भाजपात आहेत, आणि विधान परिषदेमध्ये मांडलं पणन राज्यमंत्री जे मराठवाड्याचे आहेत ते जयप्रकाश दांडेगावकर यांनी, आणि त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख होते. त्या विधेयकाला मांडतानाच त्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की देशामध्ये एकसंघ कायदा असावा, कृषी विषयामध्ये देशामध्ये एकसंघ कायदा असावा आणि मार्केट कमिटीच्या सोबतच आणखी एखादी बाजारपेठ शेतकऱ्यांना खुली करून द्यावी, यासाठी करार शेती, कंत्राट शेती, ज्याला प्रायोजित शेती असा शब्द त्या कायद्यामध्ये वापरला आहे, पण पुढे करार शेती हा शब्द त्यात वारंवार आलेला आहे, करण्याची मुभा असावी असं त्यात म्हटलं गेलेलं होतं. म्हणजे 2006 सालीच विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे 20 एप्रिल 2006 मी म्हणजे अगदी बरोबर असेल तर हे विधान परिषदेमध्ये संमत झालं आणि 18 मार्च 2006 विधानसभेमध्ये संमत झालं आणि 20 एप्रिल 2006ला ह्याच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्यामुळं त्याचा कायदा झाला होता. करार शेतीचा कायदा हा 2006 सालीच महाराष्ट्र सरकारनं करून टाकलाय, त्यात कुठलीही हिंमत नाही. आणि गंमत म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेच्या सदस्यांनी, शेकापच्या सदस्यांनी आणि भाजपच्या सदस्यांनी याला विरोध केला होता. भाजपचे श्रीकांत जोशी त्यावेळेला विधान परिषदेमध्ये होते, जे परिषदेचे सदस्य होते, त्यांनी या कायद्यावर काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या, विरोध केला होता. शेकापच्या सदस्यांनी एक प्रश्न असा विचारला होता, रावतेंनी हा प्रश्न हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता की हे विधेयक राज्याचा पणन विभाग का आणताय, महसूल विभाग का आणत नाहीये, किंवा कृषी विभाग का आणत नाहीये, पणन विभाग का आणताय. तेव्हा त्याच्यावर पणन मंत्र्यांचा उत्तर असं होतं की हा प्रश्न शेतीचा नाही आहे, म्हणजे शेती कुणाला तरी द्यायची करारानं असं नाही आहे, किंवा शेतीतले पिकं म्हणजे झाडं करारानं द्यायची नाही आहेत. जर झाडं करारानं द्यायचा उल्लेख असता तर कृषी मंत्रालयानं आणला असता, जमीन करारानं द्यायचा उल्लेख असता तर महसूल विभागानं आणला असता. हे पिकं घेण्यासाठीचा करार आहे म्हणून हे पणन मंत्रालय आणतंय, उत्पन्नाचा करार आहे हा म्हणून पणन मंत्रालय येते. म्हणजे अगदी स्पष्टता त्या काळामध्ये दोन्ही मंत्र्यांनी ठेवलेली होती. पण तरीही आता त्यांनाच असं वाटतंय की हा कायदा धोकादायक आहे. नाही, याच्यामध्ये इतकं विचित्र असं आहे
की मुळामध्ये कृषी उत्पादन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे त्यासाठी भारत संपूर्ण एक बाजारपेठ असावी. म्हणजे याच्यावर तर काही वाद नाही ना की कुठल्याही उत्पादनासाठी भारत एक बाजारपेठ असावी. हो. म्हणजे आपण जागतिक बाजाराचं थोडा वेळ बाजूला ठेवूया. हो. म्हणजे मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना, पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना जो जागतिकीकरणाच्या बाबतीतला नियम केला गेला, आपण स्वीकारलं, ते बाजूला ठेवूयात म्हणजे वादापुरतं. पहिला मुद्दा काय येतो, तुम्ही जीएसटी लागू केला, त्याचा अर्थ काय होतो, तुम्हाला संपूर्ण देश एक बाजारपेठ करायची आहे. राज्यामध्ये जेव्हा फरक असतो तेव्हा ताण येतो. आताही जेव्हा काही जण असं म्हणतात की पंजाब पुरता तुम्ही MSPचा कायदा करा, ते हे विसरतात की शेतमाल एकट्या पंजाबमध्ये होत नाही. अगदी गव्हाच्या बाबतीमध्ये आता एवढी ओरड चालू आहे, पण हे विसरून जात आहेत की गव्हाचं सगळ्यात जास्त उत्पादन आता पंजाबमध्ये नाही झालं, मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे. आणि प्रोक्युरमेंट, शासकीय खरेदीचा तुम्ही विचार केला तर तो फक्त गव्हाची खरेदी करावी असं असू शकतं, पण पंजाबमधल्याच गव्हाची खरेदी करावी असं असू शकत नाही. किंवा पंजाब आणि हरियाणातल्या मधल्या तांदळाची करावी असं असू शकत नाही. पहिली गोष्ट, ह्याच्या सगळ्या बाजूला ठेवून सगळा जो वादविवाद, त्याच्यानंतर राजकीय मतं, त्यांना कुणी मांडलं आणि त्याच्यातलं बाकी काय आहे, ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला संपूर्ण भारत ही एक बाजारपेठ असावी. बरोबर. एक. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे नियम सारखे असावेत. जर पुन्हा स्वतंत्रपणे प्रत्येक राज्याचं कायदे करत असेल आणि त्या पद्धतीनं जसं केरळमध्ये भाज्यांचे पण हमी भाव जाहीर केले गेले, ते हे विसरून गेले की त्यांच्या आजूबाजूची जी राज्य आहेत, तामिळनाडू आणि कर्नाटक, त्या ठिकाणचा जर भाजीपाला तिथं तुम्ही काय करणार आहात. आताही समजा हे कोणी रोखणार आहे का तुम्ही? तुमच्या म्हणजे सीमा, जसं काही दोन देशाच्या सीमा आहेत तसं दोन राज्याच्या सीमांवरती बंधनं घालणार आहेत का? त्याच्यामुळे एक जो मुद्दा समोर येतो आहे की संपूर्ण भारत ही एक बाजारपेठ असावी, त्याच्या अनुकूल पद्धतीने हे कायदे आता आलेले आहेत. आधीचे जे सगळे अडथळे होते, सगळे बारकावे तुम्ही बाजूला ठेवा. आताचा जो कायदा ढोबळमानानं संपूर्ण भारत एक बाजारपेठ असावी असा आहे, आणि त्याला तुम्ही तत्वशः कसा विरोध करणार आहात? हा विरोध तर आधी केलेला, म्हणजे आधी आता जे विरोध करतायत त्यांच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं आपल्याला दिसते, ती म्हणजे त्यांनी आपल्या कायद्यात म्हटलंय की देशात एकसंगता असावी. हे ना ह्याच्यामध्ये अडचण काय माहितीये का? म्हणून मी तुम्हाला पार 1979 पर्यंत नेलं होतं की तेव्हा जनता पक्षाचं सरकार होतं, त्याच्यानंतर 86 साली राजीव गांधीचं सरकार होतं, 90ला विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार आहे, 91ला नरसिंहराव यांचं सरकार आहे. तुम्ही सगळे पंतप्रधान बघा त्या काळातले. मुख्यमंत्री यासाठी मी बाजूला ठेवतो की समजा एका राज्यापुरतं होतं. तुम्ही भारतभरचा विचार केला तर ह्या काळामध्ये म्हणजे मोरारजी देसाई, नंतर इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, देवेगौडा, गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि आता मोदी 10 पंतप्रधान होऊन गेलेत. म्हणजे आज देशामध्ये एकही पक्ष असा शिल्लक राहिलेला नाही की जो कधी ना कधीतरी सत्तेवरती आलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये 1979 पासून आजपर्यंत 40 वर्षात जर मोजलं तर प्रत्येक विचारसरणीचा पक्ष कधी ना कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सत्तेमध्येच आहे, सहभागी आहे. मी केंद्रात म्हणतो, राज्यातलं आपण अजून वेगळं. मग तरीही सातत्यानं शेतीविरोधीच कायदे कसं काय? म्हणून आम्ही चळवळीमध्ये असं म्हणत होतो की शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण. सरकार असा शब्द आहे, कोणाचं सरकार असा शब्द नाहीये. तेव्हापासून म्हणजे शरद पवारांचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला, शरद पवार मुख्यमंत्री असो किंवा शरद पवार कृषी मंत्री असो किंवा अजून कोणाचंही तुम्ही नाव घ्या की जो प्रत्यक्ष तिथं, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अतिशय वेदनेनं असं म्हणतो की शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी बनून मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती गेला की तो धोरणाच्या केसानं बापाचा गळा कापायला कमी करत नाही. हा कोणी असो मग, म्हणजे झालं का? आणि त्याचं कारण काय? म्हणून ती इंडिया आणि भारत अशी विभागणी केलेली होती. भारत म्हणजे हा सगळा कष्टकरी वर्ग, भारत म्हणजे फक्त ग्रामीण भाग नाही. आणि त्याच्या नेमकं उलट इंडिया की जो याचा बेनिफिट घेतो आहे. एखाद्या उत्पादनाला आपलं उत्पादन भारताच्या बाहेर जर न्यायचं असेल तर त्याला सरकार प्रोत्साहन देतं का? तर सरकारला परकीय चलन मिळतं म्हणून. IT इंडस्ट्रीचं कौतुक का गेलं 2000 नंतर की मोठ्या प्रमाणात तुम्हाला परकीय चलन भेटतं. त्याच्या नेमकं उलट फार मोठ्या प्रमाणात परकीय चलन कापसाच्या निर्यातीतून भेटू शकतं आणि फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कापूस व्यवसायामध्ये आहे, पण त्याला नाही परवानगी दिली गेली. म्हणजे हे जे सापत्न वागणूक आहे ना, सरकार तुम्ही कोणाचे म्हणा, आताच्या सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी आणलेली आहेच ना. ह्या कायद्यावर चर्चा चालू असताना आणि काल पण जेव्हा पंतप्रधान भाषणं करतात सांगतायत की बाबा कशा पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो आहोत. मग ते हे का नाही सांगत की शेतकऱ्याला या निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि उद्या चंपाषष्ठी आहे, आपल्याकडे कांदा खायला सुरुवात होते. 4 महिन्याच्या नंतर कांदा खायला सुरुवात होते. त्याच वेळेस नेमकी तुम्ही निर्यात बंदी लादून त्या कांद्याचे भाव पाडता.
म्हणजे ज्या मंदीच्या काळामध्ये आता त्या ह्याला भाव नव्हता, आता भाव येण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही बरोबर त्याच्यावरती घाला घालता. त्यामुळे सातत्यानं सरकारी धोरण हे शेतकऱ्याचं मरण असणारं आहे. हे कायदे आणि हे सगळ्यांबाबतीत आहे. एका पक्षाची आणि एका नेत्याची आणि 2-3 आयोगाची चर्चा करून काहीच होणार नाही. त्यामुळे शरद पवारांचे जे आधीचे दाखले दिले जातात किंवा अजून कोणाचे, किंवा पंजाबमध्ये सुद्धा प्रत्यक्ष अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री होते आणि यांनी सुद्धा बाहेरच्या कंपन्यांसाठी करार केलेले आहेत. आणि हे सगळे करार हे शेती उत्पादनाच्या बाबतीतले आहेत, जमीन मालकीच्या बाबतीतले नाही. म्हणजे त्या पंजाबमध्ये हे करार झालेले आहेत. झाले ना. तुम्ही त्याच्यामध्ये आणि खाजगी गुंतवणूक येणार कशी त्याच्याशिवाय? जोपर्यंत तुम्ही त्यांना मुक्तता देत नाही, कुठलाही खाजगी व्यापारी हा जर त्याला व्यापार करण्याचं स्वातंत्र्य असेल तरच त्याच्यामध्ये येतो, अन्यथा येत नाही. तुम्ही समजा कायदा केला, MSPचा कायदा करा म्हणणारे जे आहेत ना, अर्थशास्त्रीयदृष्ट्या अतिशय चूक अशी ती मागणी. कारण काय की तुम्ही MSP प्रमाणे खरेदी करा असा नियम फार तर करू शकता, म्हणू शकत नाही तुम्ही की पण ते सरकार करू शकतं. सरकारने केल्याच्या नंतर उरलेला शेतमाल जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्या व्यापाऱ्याला परवडत असेल तर तो घेईल. समजा परवडणार नाही आणि तुम्ही दिलेली MSP मोठी, व्यापारी निघून जाईल बाजारातून. किंवा हे आता करार शेती बाबतीत जे म्हणतात ना की तुम्ही त्याच्यासाठी न्यायालयात जायची परवानगी द्या. प्रत्यक्षामध्ये सध्याच्या कायद्यामध्ये न्यायदंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी जो बसलेला असतो ना त्याच्याकडे ते अपील घ्या. ठीक आहे, तुम्हाला न्यायालयात जायची परवानगी दिली, पण न्यायालयात जायची परवानगी दिल्याच्या नंतर वर्षानुवर्ष न्यायालयामध्ये न्याय भेटत नाही. हा अनुभव आल्यामुळे लोक न्यायालयात जायला तयार नसतात. हो, मग अशा प्राधिकरण एखादा केव्हाही ट्रिब्युनल का मान्य करतात कोणी, किंवा मोठे मोठे जे ह्या कॉर्पोरेट होते टीका करायलेत ना ते पण आपसातले वाद सोडून घेण्यासाठी ट्रिब्युनल मान्य करतात. कारण काय की त्यांना लवकरात लवकर त्याचा निपटारा करायचा असतो. किंवा शेतकरीसुद्धा समोरच्या माणसानं त्याला परवडलं तरी नाही तरी प्रत्यक्ष कागदावर लिहून देताना MSP प्रमाणे किंमत लिहून दिलं, वास्तवामध्ये कमी किंमत घेईल. त्याच्यामुळे सगळ्यांना लक्षात हे येत नाही आहे की शेतमालाची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. स्वतः सरकार खरेदी नावाची जी गोष्ट आहे ती जेमतेम एका उत्पादनाचे 5-6% आहे. गहू आणि तांदूळ जेवढं पिकतो त्याच्यातल्या 5-6% फक्त MSP प्रमाणे खरेदी जाते. बाकीचा गहू आणि तांदूळ, इतर धान्य, शेतमाल म्हणजे फळं, भाजीपाला, दूध हा बाहेरच विकला जातो. यात आणखी एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकारामध्ये जिथे जिथे म्हणून कुठे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. आता कृषी उत्पन्न बाजार समिती नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे म्हटल्यावर या बाजार समितीकडून मोठा व्यवहार होतो, अर्थात यांना पैसेही मिळतात, मोठं उत्पन्नही बाजार समित्यांचं होतं. काही बाजार समित्या गर्भश्रीमंत आहेत. या गर्भश्रीमंत असलेल्या किंवा पैसे कमवणाऱ्या थोडेफार असतील, 2% 3% असेल ते कमवणाऱ्या बाजार समित्यांच्याकडून विकासाचं कुठलं मॉडेल राबवलं गेलं आहे का की ज्यातून शेतकऱ्यांना 4 पैसे चांगले मिळाले आहेत, काही वेगळा विषय झाला आहे, काही सुविधा झाल्यात, मार्गदर्शन केंद्र झालीत, औषधं, खतं, बियाणं जरा स्वस्त मिळालीत, एखादं प्रयोगशाळा सुरू झाली आहे, असं कुठे दिसतंय का? अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो सेस म्हणजे जो कर वसूल केला जातो त्याच्यातला बहुतांश भाग हा त्यांच्या पगारावरतीच खर्च होतो. असं अशोक गुलाटी व्यवस्थापनावर खर्च होतो असं अशोक गुलाटी सारख्या त्या शेती म्हणजे कृषी अर्थतज्ञांनी दाखवून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कशासाठी गोळा करायला हा सेस? फक्त तुमच्या पगार करण्यापुरतं. सभापतीची गाडी, उपसभापतीची गाडी, चहा पानाचा खर्च, एखादा रेस्ट हाऊस. म्हणजे तुम्ही पूर्ण भारतभरामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वेइंग मशीन्स आहे, ज्याच्यामध्ये आलेला मालाची प्रतवारी करण्याची यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये माल साफसूफ करून विशिष्ट पॅकिंग करायची यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी किमान थांबायची सोय आहे, काहीच नाही ना. माने म्हणून जे आपल्याकडं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक होते त्यांनी स्वतः असा आरोप केलेला होता की जो शेतमाल प्रत्यक्ष शेती APMC मध्ये येतो तो नोंदवल्याच जात नाही सगळा. म्हणजे बहुतांश शेतमाल हा नोंदवल्या जात नाही. जो व्यवहार होतो तो दाखवलेला वेगळा आणि प्रत्यक्षामध्ये झालेला वेगळा, असं घडलेलं आहे ना. याच महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. आज आपण महाराष्ट्राची पण चर्चा करतो प्रामुख्यानं. त्याच्यामुळे ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी ह्याला न्याय दिला असं कुठं झालेलं आहे. म्हणून त्या बरखास्त न करता, खरं तर आमची शेतकरी चळवळीतली मागणी हे बरखास्तच करा, पण ठीक आहे ठेवा, तुम्हाला काय चर्चा त्याच्यात आत्ताच्या ह्या आंदोलनाच्या पेटलेला असताना त्यावर चर्चा नको. पण त्याला जर समांतर एखादी यंत्रणा तुमची जिल्हा परिषदेची शाळा सुधारायला तयार नसेल तर आम्हाला आमच्या मुलाला शिकण्यासाठी दुसरी शाळा उपलब्ध करून द्या ना. आणि तुम्ही जर त्याला निधी देणार नसाल तर खाजगीरित्या लोक नाही, हिरवी सुद्धा तुमच्या शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर परत शिकवणीसाठी वेगळा खर्च करावाच लागतो. जर म्हणून त्याच्यामुळे जर सध्याच्या उपलब्ध असलेल्या व्यवस्थेला समांतर अशी कुठली जर व्यवस्था उभं राहत असेल आणि त्याच्यातून शेतकऱ्याला न्याय होऊ द्या ना. स्पर्धा म्हणजे सरकारी ही सगळी खरेदी यंत्रणा आणि खाजगी खरेदी यंत्रणा याच्यामध्ये स्पर्धा होऊ द्या ना. आणि त्याच्यामधून तुम्ही शेतकऱ्या जितके जास्त खरीददार असतील तितका उत्पादकाला फायदा मिळतो. हा जगातला नियम आहे, प्रत्येक बाजारपेठेतला नियम आहे. आणि प्रत्यक्ष शेतीच्या बाबतीमध्ये मात्र शेती हातची याच्यात हो का?
शेती हातची जाईल. नाही धोका. मला एक सांगा की आत्ता मी साधं उदाहरण तुम्हाला असं देतो की समजा दोन भाऊ आहेत, एक शेती करतो आणि दुसरा शहरामध्ये आहे. तुम्ही कितीही प्रलोभनं दाखवा, शहरातल्या भावाचे पोरं शेतामध्ये गावाकडे येऊन शेती का नाही करत? त्याची शेती त्याच्याच मालकीची शेती आहे ना. दोन भावांच्या वाटण्या झाल्या असं समजा, दोन भावामध्ये मिळून 10 एकर शेती आहे, एक भाऊ शेती करतो आणि दुसरा भाऊ शहरात आहे. नाही येत ना. त्याचं कारण काय माहिती आहे का? आपल्याकडची शेती इतकी विस्कळीत आहे, तिथं कुठल्याही सोयी सवलती नाहीत, अतिशय प्रतिकूल अशा नैसर्गिक तिथं आपदा तुम्हाला तोंड द्यावं लागतं. ऊन वारा पाऊस, कामाच्या वेळा नाही आहेत. कुठलाही कॉर्पोरेट त्याच्या कामाचे वेळा ठरवतो, पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट, त्याच्यानंतर जे काही निकष असतात, तिथपर्यंत जातं वाहन जातं का, तिथं राहायची काय सोय. आमच्याकडं काहीच नाही ना. आभाळाखालची परावलंबी शेती आहे. 30-35% फक्त आपल्याकडं बागायती जास्तीत जास्त प्रयत्न केला तर होऊ शकते. 65% शेती किंवा बहुतांश हा खरीपाचाच हंगाम आहे. आणि तो असा खरीपाचा जो हंगाम आहे तो कुठल्याच कॉर्पोरेट चौकटीमध्ये बसू शकत नाही. कुठल्याही मोठ्या कंपनीची इच्छा असली तरी त्यांनी 1000 एकर जमीन घेतली, तिथं प्रत्यक्ष शेती केली, हे शक्यच नाही. आपल्या मगाशी बोलत एक विषय निघाला होता, 80% आपल्या लोक शेती करतात आणि इस्रायलसारखं छोटंसं राज्य अगदी धान्यानं सुजलाम सुफलाम आहे. अगदी अनेक देशांनी आपली निर्यात वाढवली आहे, पण भारत मात्र निर्यातीत खूप माग आहे. ह्या त्या विस्कळीतपणाचा परिणाम काय, कुठल्या धोरणांचा परिणाम नाही आहे ना. आज सगळ्यात मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे छोटे छोटे तुकडे झालेले. शेतीमध्ये यांत्रिकरणाला परवानगी नाही. शेतीला तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाही. शेतीला बाजाराचं स्वातंत्र्य नाही. अगदी बीटी नको, जीएम इतकंच काय, शेती विरोधी जे कायदे, जमीन धारणा कायदा, 18 एकर फक्त तुम्हाला बागायती शेती ठेवता येते. कशामुळं? तुम्ही हाच नियम असा का नाही लावला की एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीला फक्त इतक्याच एरियामध्ये किंवा इतक्याच उलाढालीपर्यंत व्यवहार करतील, पुढचा नाही? म्हणजे हे किती म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जमीन अधिग्रहण. शेतीची जमीन सरकारला घ्यायची असेल तर शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागत नाही. इमर्जन्सी नाही, कधी नव्या परिशिष्टामध्ये शेती टाकून दिलेली आहे तुम्ही. शेत जमीन कुणाचीही सरकारला रात्रीतून अधिग्रहित करता येते. त्यासाठी भांडता पण येत नाही. त्याच्या मोबदल्यासाठी फार तर भांडण करता येतं कोर्टामध्ये. म्हणजे जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणि इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट, आवश्यक वस्तू कायदा, ज्याचं भाषांतर आपण जीवनावश्यक करून बुद्धिभ्रम तयार केला. हे तिन्ही कायदे शेतीविरोधी आजही अस्तित्वात आहेत ना. हे कायदे असताना कुठला कॉर्पोरेट येऊन शेती करेल? तुम्ही शेती करू शकता, तुमची वर्षानुवर्षे चालू आहे म्हणून. दुसरा मार्ग नाही. हा वेडगळपणा जसा शेतकरी करू शकतो गावात राहिलेला, दुसरा शहाणा माणूस नाही करू शकत. त्याच्यामुळे ही जी भीती दाखवली जाते त्यासाठी पहिले कायदे द्यावे लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडची शेती कष्टाची आहे जगभरामध्ये. त्याच्यामुळे ती करण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचे कष्ट सध्याचा शेतकरी करतो आहे ग्रामीण भागात राहून, ऊन पाऊस वारा थंडी यांच्याशी तोंड देत, तसं कॉर्पोरेटला शक्य नाही. त्याच्यामुळे ही भीती अनाठाई आहे. त्याच्या शेतमालाच्या वरती करार करतील, पण शेती घेऊन, आणि ती शेती सगळ्यांना येणे झाली तर हवी असती, कारण की बाकीचा फायदा घेण्यासाठी. पण ज्याला शेत जमीन म्हणतो ती घेण्यात कोणालाही रस नाही. शेती घेण्यात कोणाला रस नाही. सरकार मात्र वेगवेगळ्या कायद्यांनी या शेतीला नियंत्रित करत आहे. कधी जमीन धारणा कायदा, तर कधी जमीन अधिग्रहणाचा कायदा, कधी आवश्यक वस्तूंचा कायदा. हे कायदे आणून शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार उठलंय अशी स्थिती आहे. त्यात एखादा बदल होत असेल तर तोही राजकीय हेतूने हाणून पाडायचा असं धोरणच स्वीकारलंय. खरं तर असे बदल पंजाबनी, महाराष्ट्राने किंवा अन्य राज्यांनी या अगोदरच स्वीकारलेले आहेत. त्याच बदलांना आता केंद्रातलं सरकार विरोधी विचारांचं आहे आणि ते करत आहे म्हणून केला असेल हा विरोध आहे. म्हणजे केवळ राजकीय विरोधापोटी आपणच पूर्वी केलेल्या गोष्टीला चूक आहे असं म्हणून रेटण्याचा हा सगळा प्रकार. यानं नुकसान काय होईल? ना मोदी सत्तेवरून उतरतील, ना काँग्रेस सत्तेवरती चढेल. नुकसान होईल ते फक्त सामान्य शेतकऱ्यांचं. हेच टाळण्यासाठी देशाला केवळ आत्मनिर्भर नव्हे, म्हणजे देश आत्मनिर्भर व्हावा अन्नाच्या असं नव्हे, तर देशावर निर्भर असणाऱ्या राष्ट्रांची संख्या वाढावी, यासाठीची प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे की अजूनही शेतकरी सरकार निर्भरच ठेवायचा आहे हे ठरवलं पाहिजे. शेतकऱ्याची निर्भरता संपवायची असेल तर या अशा कायद्यांकडं राजकीय हेतूंनी न बघता त्याच्याकडं शेतकरी हिताचा चष्मा लावून बघणं जास्त संयुक्त राहील. एवढंच.